नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघ राष्ट्रीय संघटक. आज माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांबरोबर मंदिर महासंघ, अष्टविनायकाचे काही प्रतिनिधी आणि काही मंदिर विश्वस्त यांच्या काही शिष्टमंडळाने आम्ही बैठक घेतली. आणि विशेष करून ज्या कायद्याविषयी सध्या महाराष्ट्रामध्ये तीव्र असंतोष आहे, त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र इनाम निर्मूलन जमिनी अधिनियम प्रारूप 2026. वास्तविक पाहता या कायद्यानुसार मंदिरांच्या नावावरच्या जमिनीत त्यांचा मालकी हक्क हिरावून घेतला जाणार आहे. वहिवाटदार आणि अन्य कारणं पुढे केली जात असली तरी भविष्यात मंदिरं चालणार कशी, या प्रश्नापासून खरी सुरुवात होते. आणि या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाने पुढाकार घेऊन संपूर्ण राज्यभरामध्ये मंदिर विश्वासांना जागृत करण्याचं अभियान सुरू केलेलं आहे. आणि मंदिर विश्वस्त स्वतःहून पुढे येऊन या कायद्याला विरोध करायला लागलेले. आणि याचाच एक भाग म्हणून कालच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये पहिली महाराष्ट्राची राज्यस्तरीय देवस्थान भूमी संरक्षण परिषद संपन्न झालेली आहे. आणि हा कायदा जोपर्यंत रहित होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची देवस्थान भूमी संरक्षण समितीची जी परिषद आहे ती परिषद या ठिकाणी संपन्न होणार आहे. 5 जूनची मर्यादा 30 जून करण्यात आलेली आहे, परंतु कायद्याची तीव्रता किंवा कायद्याची भीषणता, भयावहता कमी झालेली नाहीये. त्यामुळे मी भक्तांना, भाविकांना, मंदिर विश्वासांना आवाहन करेल की 30 जून पर्यंत आपल्या हरकती, आपले जे काही ऑब्जेक्शन्स आहे या संदर्भातली, ती नोंदवत राहिली पाहिजे. अगदी तहसीलदारापासून आपण देऊ शकता असं महसूल मंत्र्यांनी मान्य केलेलं आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की आज वकफला वगळण्यात आलेला आहे. अन्य जे सगळ्या गोष्टी याच्यामधल्या ते आपण वारंवार सांगत आलेलो आहे. परंतु कुठलाही कायदा होत असताना सर्वांसाठी तो समान असला पाहिजे. आणि मुळातच ज्या कायद्याची आवश्यकता नाहीये, ज्या कायद्याविषयी कोणीही मागणी केलेली नाहीये, असं असताना हा कायदा आणण्याची आवश्यकता नाही, ही आमची भूमिका आहे. म्हणून मी महाराष्ट्रातल्या सर्वांना आवाहन करतो, हरकती नोंदवूयात, उरलेल्या सर्व बांधवांना आपण जागृत करूयात आणि हा कायदा रहित करण्यासाठी पुढाकार घेऊन हा कायदा रहित होईपर्यंत आपण लढत राहूयात, हे आवाहन करतो.